यानंतर एक महत्त्वाची अपडेट। उपमुख्यमंत्री शिंदे हे मंत्रिमंडळ बैठकीला दाखल झालेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री शिंदे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दाखल झाले। गेल्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीवर शंका निर्माण करण्यात आली होती। पण आता महत्त्वाची अपडेट समोर येते। उपमुख्यमंत्री शिंदे हे मंत्रिमंडळ बैठकीला दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे। पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती, त्यामुळे या बैठकीला ते उपस्थित राहणार का याबद्दल साशंकता होती। पण आता महत्त्वाची अपडेट आहे, ते बैठकीला उपस्थित आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, ज्यांची उत्सुकता होती खरं तर आज शिंदे बैठकीला उपस्थित राहणार की नाही, पण शिंदे बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे, काय अधिकचे अपडेट्स? एकनाथ शिंदे हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत। काही वेळांपूर्वी ते मंत्रालयात आलेले आहेत। प्री कॅबिनेट बैठकीनंतर मेन कॅबिनेट बैठक सुरू होईल। तत्पूर्वी धनंजय मुंडे हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला आलेले आहेत। काही वेळांपूर्वीच अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले। विशेष म्हणजे या आरोपामध्ये आता थेट तत्कालीन वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव गोवण्यात आलेलं आहे। आता या संदर्भामध्ये काही पडसाद उमटतायत का, या सगळ्या गोष्टींबाबत काही नेते भूमिका मांडतायत का, हे कडे सगळ्यांचं लक्ष आहे। सागर, जीबीएस रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतोय, त्याबद्दल काही चर्चा होण्याची शक्यता आहे? काय आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जातील? पुण्यामध्ये जीबीएसचे रुग्ण वाढतायत, त्याची व्याप्ती सुद्धा सगळीकडे वाढताना दिसून येते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मागील कॅबिनेटमध्ये टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली होती। अर्थात टास्क फोर्सच्या वतीने काय काय प्रिकॉशन घेण्यात आले याच्या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री कॅबिनेटमध्ये माहिती देतील असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच इतर काही महत्त्वाच्या काही घडामोडी सुद्धा काही निर्णय होत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नक्कीच, धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।